आणि प्लस आम्ही जिवंत होईना आता ते नामुळे आणि हो आंदोलनला तुम्ही सहकार्य करा. आदिवासी विकास आणि ते विकास कशा करायला द्या देशनी पद्धतीनं उपोषण करताय कोणासाठी करताय? आपल्यासाठीच ना. हंगर स्ट्राईक केलं पाहिजे. आम्हाला उपोषणाला बसलं पाहिजे. आदिवासी समाजाने इथं उपस्थित राहायचं आहे. आम्हाला सपोर्ट करता येईल. तर गाईस आपण थोड्याच काही सेकंद आपण चंद्रावर प्रवास करणार होतं कारण की तुम्हाला देखील खड्डा खड्डा खड्डा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज ना नवीन व्हिडिओ मग. तर आज आपण नव्हती म्हणजे नाशिकला. तर बाकी ना मांगरा आहे जायला. दाजी तुला चंद्रावर उतरीन कशा वाटणार ना रे? चंद्रावर उतरीन कशा वाटणार ना? जागा घेणार होतं, तुम्हाला जागा घ्यावं सांगितलं आम्हाला. नमस्कार, चंद्रावर तुमनं स्वागत दादा. तर गाई तुम्ही देखा पुराशा खड्डात ना. तर असं तर आज आपण जाई राही ना तुम्ही जो आंदोलन चाली राही ना तसला पुऱ्याशी प्रोटेस्ट चालू राही ना तर आपण जाई राही ना ते साला पाठिंबा देवासाठी. तर कंटिन्यू व्हिडिओ मला गिराय गाई एवढी अट गर्दी होई गई ना. नाही गाडी आम्हाला कुठं जाण नाही मंडळी हो. आपण आता पंचवटीने जो पूल त्यावर चाली राही ना हे आपली सर्व टीम तुम्ही देखू शकता. तर आज नशा दरारा होणार ना तिने आहे ना आज तसं म्हणजे ना आंदोलन पण ना आमना जाईल ना काहीतरी फायदा होणार. आम्ही एवढा दूर निघून आपला आदिवासी विद्यार्थी साला प्रोटेस्ट करासाठी साला तेच आंदोलनात सहभाग घेण्यासाठी ते साला आपाकडे पूर्ण फुल सपोर्ट सोशल मीडियाकडे पूर्ण आमच्या टीमनं सपोर्ट त्यामुळे आम्ही उन्हा आमना अजून एक दोन जोडीदार त्या पातळ भेटणारच. तोपर्यंत तुम्ही ना नजारा ना आनंद लिहिल्या मंडळी. आम्ही नाशिक मग पायथवसा डायरेक्ट देखा ना अखा रस्ता डायरेक्ट स्टेशन बंद कर दिलं आम्हाला देखी रे ना. काय वाटत आमची एवढी हवा आहे ना तर रस्ता बंद देखील एकात गाडी तर येईल रंग आहे ते नामुळे सांगू आदिवासी पावर व फक्त काय की आपली एकजूट नाही ते नामुळे मग ती पावर ना खुश व्हायचा. तर मग एकच सांगू सर्व आदिवासी लोकशी एकत्र या आणि ना आपली पावर देखाडी द्या. तर आम्ही जाहीर आहे ना तुम्ही बी या सपोर्ट करा एकमेक चाला. तर फायनली मंडळ आपण ना गोल्फ क्लब पोची जाईल वजं आणि या ठिकाणी ना बेकार मोठी संख्येने आदिवासी उपलब्ध त्यामुळे ना प्रोटेस्ट व ना सक्सेसफुल होईल असं तुम्हाला वाटवा. पण काय आहे की आपला आदिवासी होत ना यार कोणीच कोणाला सपोर्ट करत नाही. आम्ही तरी ना आम्हाकडे जेवढा होईल तेवढा देखील यावत आपला आदिवासी पूर्ण महाराष्ट्रभर ना एवढा जत जिवंत एवढा जत आणि प्लस आम्ही जिवंत होईना आता ते नामुळे मग ना देख जबर आता काय आपण कर्ज तर देखल्या कंपाऊंड किती व आणि आदिवासी हजार किती वत हा सरकार आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी. तर गाईस तुम्ही देखले यावत आपला आदिवासी एवढी संख्याने फक्त पूर्ण पटांगण खाली व. कारण की हा जेएनसी असा आहे की जेएनसी एकदा पुढे येतो. तर गाईज हटे जर आपल्याला रवीनाला बोलायला चान्स द्या ना ती ना मनोगत काय आहे ना ते आपण सर्व लिहिणार होतं. कारण की आज अक्षरशः ती येता येता सांगणे की यार अक्षरशः लाज वाटणार कारण का आदिवासी एवढा जग का बा पूर्ण आपलं महाराष्ट्र बर्मा. तर गाईज यार शाकाहारी नाही चालणार आहे तुम्ही देखू शकता. तर वाईट परिस्थिती वाटत गाईज तुम्ही देखू शकता. तर काय फरक पडणार नको पुन्हा शिक्षण मी जायचं म्हणून पुन्हा काही फरक हा पडले ना. पण जर का आपण आपली पोरच बरोबर होती आपण जर का आता आधी बनत ना आणि आता जर का लढ्या ना तर पुढं झाली तर आपलं पोरच करायचं ना. तर आता एक तारीख ठरावं ना तर त्या तारीखला आम्ही व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओ सगळं आधी पाहिजे. अच्छा एकदम राईट. मला एकच म्हणायचं आहे की माझ्या तमाम आदिवासी अंबरमध्ये नाशिकमध्ये जो कोणी कामासाठी आलेला आहे तो स्थायिक आहे यांनी वेळ घेऊन आपला कामाचाही अंदाज घ्या. आपल्याला वेळ आहे तिथे येऊन उभे राहा काय वाटेल. आणि गणपती आला काही असेल डेकोरेशन असेल मग लाईनीच्या लाईनी सगळ्यात हरामी माणसं असतील ना हरामी माणसं असतील ना हे
तुला पण लाज वाटायला पाहिजे. नाशिक मध्ये किती दिवसापासून आहे? गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग? आता उठला. तू जवळ होता ना रे, आम्ही एवढं लांबून आलोय माहितीये का? अरे ते बोल काहीतरी बोल. लय टेन्शन आहे बाबा. काय टेन्शन आहे? लाज वाटी राहिली. आगडा असून तर गाईज वाईट परिस्थिती सागर भाऊ. ते सांगता ना भिकारी होय ना, भिकारी खराब बेकार वेळ. शपथ. तर गाईज या ठिकाणी चाली राहणार बाग बाग ही राहणार जाई राहणार अशी परिस्थिती व पण या ठिकाणी आपण थांबणार वजा. तर सर्व येलत, प्रवीण दादा त्या सर्व येलत, सागर भाऊ बी. एवढा मोठा ग्राउंड माहिती सांगू ना भराला ना, म्हणजे जागा कमी पडायला पाहिजे एवढा आपला आदिवासी आहेत, पण ती सांगतात तशा फक्त नाव लावत बाकी ना काहीच नाही. ते न देखील ना लाज वाटी राहीन अक्षरच्या लाज. बाकी ना अशा क्रिएटर की ते सांगता ना की आमने ID बॅन होईल हय बॅन, ते साला ती भीती आहे. आणि फॉलो करणार पुन्हा ते साला आपला आदिवासी जत, तर ते साला आज एवढी भीती व की काही तशा क्रिएटर ते त्यामुळे सांग सर्वशी एकमेकला सपोर्ट करा, तुम्हाला सपोर्ट भेटेल. तर चालेल मग काय वयत राहते आम्ही तुम्हाला सांगत राहू बाग बाग. तर मंडळी व्हिडिओ बनवण्याला कारण एकच की आज आपला आदिवासी विभाग कुठंतरी म्हणजे आपला आदिवासी विकासासाठी एक स्पेशल विभाग तयार करेल आणि तो विभागने आज अशा आपला आदिवासी शिक्षण घेणारा पोऱ्यासाला अडचणी निर्माण करणारा जो GR काढेल तो कुठंतरी आपला ज्या आदिवासी विद्यार्थी शिक्षण लिस्टनी शहर येवाना प्रयत्न करायना कट तरी ते साला रावानी सोय व्हायला पाहिजे येवासाठी आपल्या हॉस्टेली काढेल. तर तो GR मशा उल्लेख करेल की जेणेकरून म्हणजे 26 वर्षापर्यंत आपल्याला त्या हॉस्टेलीचा फायदा लेता येईल, ते नेमकं काही लेता येणार नाही. तर हय कट तरी आपला आदिवासी विद्यार्थी साला शिक्षण मग अडचण आणणारी एक परिस्थिती तर तो GR बद्दल आपण काहीतरी म्हणजे बदल करायला पाहिजे. तो GR आपण रद्द व्हायला पाहिजे जेणेकरून जे आपला आदिवासी मुलं असतील ते शिक्षण घेतात आणि शहरमय येण्याचा प्रयत्न करतात, तर त्यामध्ये ते साला जास्त उत्साह होईल. या GR मुळे बऱ्याच काही गोष्टी साला आपला अडचणी आणि राहणार. तर तो GR बद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आम्हा सर्व मित्र परिवार आणि सोशल मीडियाना फायदा लिहिल्या, कारण की ज्या गर्दी वाढी राहिली म्हणजे कालदीपेक्षा आज जास्त गर्दी होई राहिली. म्हणजे अशाच तुम्ही कुठेतरी कानाकोपराम व्हास तर आपला आदिवासी विद्यार्थी साला सपोर्ट करा, पाठिंबा द्या. आज आपली गरज ते त्यामुळे आपण या सर्व आपला आदिवासी भाऊ बहिणीवर ते साला पाठिंबा द्या, दिलासा द्या आणि हो आंदोलनाला तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद. जय आदिवासी जय जवान. म्हणजे तुम्ही त्या म्हणजे आम्हाला सपोर्ट करताय तरी सर्वांनी मला सपोर्ट केला माझ्या साईडने जेवढं होते कारण माझे फॉलोअर्स कसे आता सगळेच आहेत, सगळे काढते. तर मग माझ्या साईडने जर मला कळतं की असं चालू आदिवासी करते माझ्याकडून जे होते ते चांगले सपोर्ट करत राहा मला. तुम्ही कुठं आले? बागला हरणबारी खाली गौरी सरांनी कॉल केले. हां टीम मेंबर सगळे पूर्ण टीम गवळी सरांची वगैरे तेच नाही असं पाहिजे ना की समजत नाही, समजून घेतलं पाहिजे. असं झालं त्यांच्याशी बोलला, मग तो व्हिडिओ ड्रॉपला टाकून दिला त्यांच्याकडून. नाही असं कुठेतरी म्हणजे आपणच आपल्या चुक्या काढतो तुम्हाला जाणीव आहे म्हणून. बरोबर आहे. माझं मत आहे तुम्ही कल्चरशी जोडलेले समजून घेतलं. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आपले लोक आपण समजून घेतलं कसं एकमेकाला सपोर्ट केलं तर धक्का त्याच्याशिवाय पर्याय नाही. काढलं ना कोणाचं आता एक फायनल डेट ठरवणार आहे कारण 26 तारखेपर्यंत नाही सांगितलंय वगैरे. एक फायनल डेट ठरवणार आहे त्या दिवशी सर्वच
चालेल थँक्यू तर मंडळी आताच आपण कावेरी पाटील म्हणजे आपली ॲक्ट्रेस ताई तिला आपण बोलला की तिला बी कट तरी जाणीव त्यामुळे ती आज आपला आदिवासी समाजला सपोर्ट कर राहिने आणि तिला बी ना आपला आदिवासी समाजला सपोर्ट तर अशा कट तरी एकमेकला जर आपण सपोर्ट दिसणी चालणार ना तरच दखणार ते अशा पर्याय राहणार नाही. तर चालेल मग अशा तुम्ही एकमेकला सपोर्ट करा आणि सर्व साला सोबतली चाला बस हेच एक मान सांगणार आहे बाकी काय नाही. मित्रांनो हंगर स्ट्राईक स्टार्ट करतो. मला बघून तुम्हाला वाटत असेल माझी जास्त वजन नाही आहे पण बॉडीने फिट आहे मी कारण की जन्मापासूनच माझं असं आहे काही जेनेटिक आहे मी मला काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे पण मी समाजासाठी माझे आम्ही 4 भाऊ आहे एक गेला तरी काही फरक पडणार नाही समाजासाठी आपण नेहमी लढत राहू. मोबाईल नसतं त्या मोबाईलला टॉर्गेट जर सेटिंग जर नसती आज मी तुमच्या समोर इथे येऊ शकलो नसतो हे मी तुम्हाला सांगतो. आजचं जे काही उपोषण आहे 4 दिवसाचे जे उपोषण मी आजपासून करणार आहे मी पोलिसांना आवाहन करतो दृष्टीहीन बांधवांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. जर जो कोणी दिव्यांग बांधवांना अडवण्याचा प्रयत्न करत असेल आमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि सर्व आदिवासी समाज बांधवातून तुमची जखल घेतल्याशिवाय राहणार नाही. मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. ते सांगतो जय हिंद जय शिवराय जय संविधान जय आदिवासी जय भीम. समाजाबद्दल आणि आपल्या समाजातील जे कल्चर आम्ही तयार करायचे आणि ते आज या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. तर नमस्कार मंडळी जय आदिवासी जय जवान. तर मंडळी आता 7-8 दिवस पहिला जो आपला विद्यार्थीचा जो आंदोलन चालू राहिला तर तो अक्षरशः आपला तो गेंडाने कातडीना सरकार त्याला अजून कळी नाही राहिना की आपला आदिवासी विद्यार्थी त्याला काहीच समजी नाही राहिना. तो म्हणजे ज्या आपला आदिवासीसाठी स्पेशल विभाग तयार व्हायला त्याला नाव काय आदिवासी विकास आणि त्याला विकास कशा कर राहिना त्या तेच पद्धतीनं म्हणजे या फक्त आपला आदिवासी शिक्षणावर याचेच ना पोटभर राहणार. मला एकच म्हणणं की ज्या आपला आदिवासीना ज्या आमदार काही खासदार तर मला एकच सांगू की आपला आदिवासीशी ज्या शिक्षणासाठी पुऱ्या लढादी राहणार तर तेच ना पाठिंबासाठी एक टाइम तरी ते शिवायला पाहिजे अशा मला म्हणणं. कारण की काय आणि आपला बराच रील स्टारवर युट्यूबर बाकीना येस ना अडचणी समजू शकतं पण ज्या बाकीना येवा जोगत ते शिया तुम्ही कारण की आपली गरज आपला विद्यार्थी साला भाऊ साला बहिणी साला आपली गरज तर आज तुम्ही या ते साला पाठिंबा द्या आणि म्हणजे तेवढा त्या साला बी चांगला वाटेल. आणि जी आपला आदिवासी समाजवर म्हणजे आपलं शिक्षण ज्या अटी निर्माण करणार जी आर लागेल त्याच्या सेंटर किचन पद्धत व्हा तर त्या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे कट तरी म्हणजे जो आपला आदिवासी विद्यार्थी तो आता शिकीसनी कट तरी सिटीमध्ये राहणार म्हणजे चांगला शिक्षण लेवासाठी ही राहणार तर त्या देवासाठी हॉस्टेल आणि हॉस्टेल जर तेव्हा जर काही अटी जर राहणार म्हणजे 25 वर्षापर्यंत आपण शिकता येईल बुवा. पण जर ह्या जी आर मध्ये त्या अडचणी उन्हात तर मग आपला विद्यार्थी शिकील का मन सारखा तर तो काही शिकणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या आणि सोनभाऊ मी एकच सांगतो की म्हणजे एक अशी तारीख निश्चित करा तुम्ही म्हणजे जेणेकरून त्या दिवशी आपल्या सरकारला पण कळेल की आपली आदिवासी लोक काय आहेत असं विद्यार्थी संघटना काय आहे असं. तर चालेल मला बोलण्याची संधी दिली आणि आमची पूर्ण टीम आली आहे. आम्हाला जास्त एवढा अनुभव नाही फक्त मी माझ्या पद्धतीने आणि आमच्या टीमच्या पद्धतीने जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न होईल समाजामध्ये तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला न्याय भेटलाच पाहिजे. आपण काय त्यांच्या घरून मागत नाहीये तर आपण आपल्या हक्कामधलं आहे तेवढंच आपण मागतोय. ते 2 शब्द व्यक्त करते. जय आदिवासी जय जवान. तर मित्रांनो आज ज्या ठिकाणी आपण जमा झालेलो ते आपल्या समाजासाठी जमा झालोय. जर आज आपला समाज जागा झाला नाही तर याच्या पुढं आपली जी पुढची पिढी आहे त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं आज आपल्याला एक लढा म्हणून एक आपल्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करून सगळ्यांचे जे
सरकारने जे GR काढलेलं आहे त्याच्यावर आपण बंदी घालावी. कारण की हा जो आपला आदिवासी समाज आहे आज 80 वर्ष होत आले स्वातंत्र्य होत, तरी पण आज आपल्या आदिवासी विकास मध्ये जे आदिवासी विद्यार्थी आहेत आजपर्यंत सुख सुविधांपासून वंचित आहेत. कारण की मी एक स्वतः आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे. कारण की मला माहिती आहे की आश्रमशाळेमध्ये जेवणाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण की मी स्वतः लहान असताना जेवणातून आळ्या काढून जेवण खाल्लेलं आहे मी. त्याच्यामुळे एक कुठंतरी आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस यावं. नाही काय आपण जर नाही काय करू शकलो तर आपली जी पुढची पिढी आहे ती पण आपल्यासारखी जगत राहील. त्याच्यामुळं आपण स्वतःहून एक म्हणजे हिंमत बांधावी की आपल्या समाजासाठी जो अत्याचार होतोय समाजावर तो अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे. जर आज आपण जागे झालो नाही तर सरकार आपल्यावर असाच अन्याय करत राहील. कारण की जो GR काढलेला आहे तो खूप म्हणजे पोरांचं जो शिक्षण आहे आज सर्वसामान्य कुटुंबातला एक विद्यार्थी आहे अक्षरशः त्यांना जेवणासाठी म्हणजे 2 वेळेचं जेवण भेटत नाही. तरी पण आई वडील आपल्याला खूप लांब लांब शिकायला पाठवतात. कारण की ज्या आपल्या आई वडिलांनी हाल काढलेले ते हाल आपण नाही काढावे म्हणून आपले आई वडील कुठेतरी म्हणतात की माझा पोरगा मोठा व्हावा, मोठं शिक्षण करावं, समाजासाठी काहीतरी करावं. तर आपण जर एकत्र झालो नाही तर आपला समाज असाच मागं होत राहील. कारण की नाशिकमध्ये आज आपल्या खेड्यापाड्यातील भरपूर विद्यार्थी आहेत तिथे शिकतायत पण आज त्यांची इथं उपस्थिती दिसत नाहीये. जर आपण असंच उपस्थिती दाखवणार असाल तर मग सरकार आपल्याला असं दाबून टाकेल. त्याच्यामुळे माझं एकच इच्छा आहे की सगळ्यांनी जमा व्हा आणि जे आपले दादा आहेत त्यांना सपोर्ट करा. हीच एक विनंती आहे माझी. जय आदिवासी. तर मी आपल्या बांधवांना एकच सांगते की जे इथे येऊन बसताय कोणासाठी लढताय आपल्यासाठीच ना. पण तुम्ही घरात बसून या न्याय मिळवणार आहे का? आपल्याला अन्याय नाही पाहिजे, न्याय पाहिजे. या आपल्या हक्कासाठी लढा. हे उपोषण करताय कोणासाठी करताय? आपल्यासाठीच ना. सपोर्ट करा. तुम्हाला नक्कीच दादा सांगतील 1 तारीख ठरवणारच ते. तेव्हा तुम्ही या. जिथे तुम्ही 9 ऑगस्टला पावर दाखवता ना ते इथे येऊन दाखवा. जय आदिवासी, जय जोहार. धन्यवाद ताई. इथनं लढतोय तर तुम्ही समोरून लढा. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो, माझं नाव आहे राहुल पावरा. मी ॲज अ स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यासाठी आपण लढत राहतो नेहमी. मित्रांनो, आपली लढाई तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कशा प्रकारे हा जो काळा GR आहे किंवा अन्यायकारक GR आहे तो आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा त्यांचे अधिकार आहे ते सीमित पर्यंत ठेवण्यासाठी त्यांनी हा GR काढला आहे. मित्रांनो, तसेच आपण बघितले की गडचिरोली जिल्ह्यातील जप्तनय आश्रमशाळेमध्ये ज्या 6 मुलींना साप चावला आणि 3 मुलींचा मृत्युमुखी पडले. मित्रांनो तसंच मागील 2 वर्षात आपण बघितलं की आकडा 585 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आश्रमशाळेमध्ये. मित्रांनो, हा आकडा आमचा तुमचा नाही, हा आकडा आदिवासी विभागाचा आहे. तसंच आपण बघतो की रोज अनेक समस्या उद्भवत आहे. सेंट्रल किचनचा विषय असेल किंवा अनेक समस्या आहेत. तर मित्रांनो, हा भाग का पाडला की आम्ही हंगर स्ट्राईक केलं पाहिजे, आमरण उपोषणाला बसलं पाहिजे. आम्ही किती दिवसापासून आंदोलन करतोय, ठिय्या आंदोलन करतोय, मोर्चा काढतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. ज्या आमच्या अपेक्षा आहे किंवा ज्या अपेक्षावरती आम्हाला पुढे पॉझिटिव्ह दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आज या सरकारने किंवा या शासनाने आम्हाला भाग पाडलंय हंगर स्ट्राईकवर बसण्यासाठी. म्हणून मी आजपासून हंगर स्ट्राईकला बसतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझं हंगर स्ट्राईक चालूच राहील. आणि फक्त एवढंच विनंती करू इच्छितो की तुमचा पाठिंबा असू द्या. ही लढाई तुमची आमची नाही तर ही लढाई आपली आहे, आपल्या आदिवासी समाजाची आहे, विद्यार्थ्याची आहे, जनजी आदिवासी विद्यार्थ्याची. धन्यवाद. आपल्याला दाखवून द्यायची आहे. लवकरच आपण एक तारीख डिक्लेअर करणार आहे. त्या तारखेला सगळ्या आदिवासी समाजाने इथं उपस्थित राहायचं आहे. सगळ्यांना जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. बाबासाहेब आंबेडकरांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, आता क्रांतिकारक राघोजी भांगरांचं धरती आबा बिरसा मुंडांचं अरे कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, न्याय द्या, 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 विद्यार्थ्यांना न्याय द्या. धन्यवाद ताई. आपण तर गाईज या ठिकाणी आपण थोडासा बाहेर जायला आहे ना, आणि आज आपण ना सकाळीच पहिने येईल होतं, तर नुसतं मग बिस्किटवर होतं आपण, आणि पायक्षट इतका जाम होई जायलत ना उभा राहायला आहे, तर जबरदस्त जाम होई जायलत. तर आपण या बॅगी वगैरे ठेवायला जायला आहे ना रूमला, तर चालेल मग. तर आम्ही आता चालत जाणार आहोत, प्लस आपण निमाने ते